कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेवची खीर पाहणार आहोत. तुम्हाला मी साहित्य दाखवते त्याचं. ही शेव आहे, जाडी शेव आहे, साखर आहे, याच्यामध्ये वेलची पावडर आहे. मी आता डबा बंद केला आहे, टाकते वेळी मी खोलेन. मनुका आहेत आणि याच्यामध्ये तूप आहे आणि दूध इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे. कढई तापत ठेवलेली आहे. आपण आता करायला सुरुवात करूया. आता तूप टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. शेव भाजता येईल एवढंच तूप टाकायचं, जास्त टाकायचं नाही. शेव लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा, जास्त फास्ट करू नका, करपेल पटकन ती. शेव थोडी लालसर झालेली आहे. तोपर्यंत या साईडला दुधाचा गॅस चालू ठेवायचा. थंड दूध टाकायचं नाही. थंड दूध टाकलं तर दूध फाटणार. या स्टेजला गॅस थोडा बारीक करायचा आणि मग दुधाचं पातेलं आहे ते उचलायचं. गरम दूधच टाकायचं शक्यतो. पाण्याचा वापर करू नका याच्यामध्ये. जराही पाण्याचा वापर केला ना तर दुधाचं हे त्याला फ्लेवर येत नाही आणि मग ते छान नाही लागत. शक्यतो दुधामध्येच खीर पूर्ण शिजवून घ्या. तर या स्टेजला इथे दूधही आपलं बऱ्यापैकी आटलं आहे. शेव पण आपले शिजले बघा, बऱ्यापैकी शेव शिजले. जसं ओव्हर कुक करायची नाही, नाहीतर मग ते शेव असं वाटत नाही खाल्ल्यासारखं. असं वाटत मग आपण काहीतरी त्याचं एकदम लगदा होऊन जातो, खाल्ल्यासारखं वाटतच नाही. या स्टेजला आपण इथे साखर टाकायची. साखर आपल्या आवडीनुसार, गोड कमी गोड काय जशी पाहिजे तशी. आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट आहेत उपलब्ध असतील ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये. मी आता फक्त मनुका टाकलं आहे. साखर लगेच मेल्ट होते, तिला टाईम लागत नाही. आणि लास्टला मग आपण याच्यामध्ये वेलची पावडर आहे ती टाकून घ्यायची थोडीशी. बस ओके, डन. शेवची खीर तयार आहे. तुम्हाला कशी काय वाटली हे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी ज्या टाकेल त्या सर्व तुम्हाला पाहता येतील.